नमस्कार. आपण कराड पाटण प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटी लिमिटेड कराड या ठिकाणी मुख्य आपले जे कार्यालय आहे या ठिकाणी आहोत आणि आता सध्या सन्माननीय या आपल्या सर्व मातृसंस्था प्राथमिक शिक्षकांचे आधारस्तंभ असणारी ही मातृसंस्था की या मातृसंस्थेनं गेले कित्येक वर्ष आपल्या सर्व गोरगरीब कुटुंबाचे आधारस्तंभ झालेले आहे. अशा या संस्थेचे मावळते अध्यक्षा सन्माननीय रुक्मिणी मोहन सातपुते मॅडम या अध्यक्षा होत्या आणि अगोदरच्या व्हाईस चेअरमन नीलम नायकवडी हे होते. तेव्हा आता विद्यमान आता नूतन झालेले आजच्या दिवशी निवड झालेले सन्माननीय चेअरमन साहेब सागरजी पाटोळे सर हे आता झालेले आहेत. त्याचबरोबर व्हाईस चेअरमन उपाध्यक्ष सन्माननीय अंकुश नांगरे सर हे झालेले आहेत आणि हे सर्व संचालक मंडळ पूर्वीच्या काळातसुद्धा चांगल्या पद्धतीनं यांनी काम केलेलं आहे. जसं की आमचे कोयनानगरचे सर आहेत, रमेश जाधव सर आहेत, त्यानंतर बरेचसे चेअरमन व्हाईस चेअरमन आहेत. तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. बांधव ग्रुप या यूट्यूब चॅनलवर आपण बोलत आहात. तर चेअरमन साहेब यांच्या बोलण्या अगोदर नूतन आपण व्हाईस चेअरमन जे आहेत पूर्वीचे चेअरमन साहेब सातपुते मॅडम यांच्याशी आपण बोलणार आहोत. मॅडम नमस्कार. तर आपण या अगोदर अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. तर आपण कशा पद्धतीनं हे कामकाज आता यांच्याकडं ही एक आपल्या खांद्यावरचं जू दुसऱ्या एका आपल्या बांधवांच्यावर देत आहात, तेव्हा तुमचा स्वानुभव कशा पद्धतीनं आपण सभासदांच्या हितासाठी काम केलं या संदर्भात आपण दोन शब्द बोलावेत. जसं की आपण या संचालक मंडळानं इमारत नूतन बांधण्याचं काम केलं, एक चांगलं असं काम की या इमारतीचं म्हणजे 100 वर्ष झाली आणि ती नूतन इमारत होण्याचं एक तुम्ही महत्त्वाचं पाऊल केलं. एकांकी मला वाटतं व्याजदरसुद्धा केला. आपल्या सर्व शिक्षकांच्या गरजा भागवण्यासाठी बँकेचे कर्ज मर्यादा वाढवली. बरेचसे तुम्ही हिताची कामं केली. तर सातपुते मॅडम तुम्ही अध्यक्ष आहात, आता मावळते अध्यक्ष, आता नूतन अध्यक्ष सागर पाटोळे सर झालेले आहेत. आपण एक दोन शब्द या निमित्तानं बोलावेत. बांधव ग्रुप या आपण यूट्यूब चॅनलवर एज्युकेशन चॅनलवर बोलत आहात. नमस्कार. सोसायटी नेहमी सभासदांच्या हिताचा विचार करत आलेले आहे आणि सभासदांचं हित डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही जे काही निर्णय घेतलेले ते घेतलेले आहेत आणि इथून पुढेही सभासदांच्या हिताचा विचारच करणार आहोत आम्ही. बरं, धन्यवाद. खूप चांगलं असं तुम्ही काम केलेलं आहे. एखादं काम तुम्ही कोणतं काम केलेलं आहे सभासदांच्या हिताचं? व्याजदर एकांकी करण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही. 1 एप्रिलपासून ते चालू केलेलं आहे. बरोबर, 1 अंकी व्याजदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्ही इकडं काम करत आहात. तर आपले व्हाईस चेअरमनसुद्धा इथं आहेत सन्माननीय नीलम नायकवडी सर. तर आपण ही व्हाईस चेअरमन या कालखंडात होता, तर आपलं मत या थोडक्यात सांगावं. आपल्या सर्व सभासदांच्यापर्यंत आपल्या भावना जातील, आपले विचार पोचतील. कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटी ही आदरणीय संभाजीराव तात्या थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी व घाडगे साहेब आणि उदय शिंदे यांच्या सहकार्याने चालणारी एक सुस्थितीतली पतसंस्था आहे. या पतसंस्थेमध्ये आमच्या कार्यकाळात आम्ही 2 कर्ज होते ते एकत्रित केलं जेणेकरून सभासदावर जास्त ताण पडू नये. त्या कर्जाची मर्यादा 30 लाख रुपये आहे. 1 रोखा भरल्यानंतर 30 लाख रुपये देण्याची आपण व्यवस्था केलेली आहे. आणि आमच्या कार्यकाळात सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आम्ही जे सभासदांना वचन दिलेलं होतं की आम्ही एक अंकी व्याजदर करू, तो आम्ही आमच्या कार्यकाळात केलेला आहे. यासाठी आमच्या गटनेत्यांचं विशेषतः पाटील साहेब संचालक मंडळाचं मार्गदर्शक दत्ता पाटील साहेबांचं आम्हाला मार्गदर्शन असतंय. त्या मार्गदर्शनाखाली बँक प्रगतीपथावर चालू आहे आणि हीच परंपरा येणाऱ्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पुढे निभवतील अशी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद नायकवडी साहेब, आपला बहुमूल्य वेळ काढून आपण प्रतिक्रिया दिली. तर आता नूतन जे आपले अध्यक्ष आहेत सन्माननीय आमचे पाटण तालुक्याचे कराड भागातले नेते सागरजी पाटोळे सर युवा नेते आहेत. त्यांच्याकडे पाहताना आम्ही सर्व शिक्षक त्यांच्याकडे आशेनं पाहतो. तेव्हा सर आपलं मनोगत व्यक्त करावं. आपण नूतन चेअरमन झालेला आहात, अध्यक्ष झालेला आहात आपल्या या मातृसंस्थेचं. आपले ध्येय धोरणं सांगा. त्याचबरोबर आपण उपाध्यक्ष यांच्याशी बोलणार आहोत. तर सर आपण बोला. परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून शिक्षक बंधू भगिनींनी सभासद म्हणजे आम्हाला या ठिकाणी संचालक बनण्याची पहिल्यांदा संधी दिली. मागील 3 वर्ष खूप चांगल्या प्रकारे आपण या परिवर्तन पॅनलमध्ये सगळे संचालक निवडून आले, त्यांनी चांगला कारभार केलेला आहे. बरोबर, वेगवेगळ्या पद्धतीनं सोसायटीचा सभासद हित जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. तोच धागा किंवा तीच परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू.
निश्चितपणे संचालक म्हणून किंवा चेअरमन म्हणून हां. चांगले निर्णय घेऊन त्या ठिकाणी सोसायटीची आणि समाजाची प्रगती. ओके, धन्यवाद. अत्यंत सुंदर असं थोडक्या अगदी शब्दामध्ये तुम्ही मोजक्या शब्दामध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. धन्यवाद सागरजी पाटोळे चेअरमन साहेब. त्याचबरोबर आपले नूतन व्हाईस चेअरमन अंकुश नांगरे सर हे आता नूतन व्हाईस चेअरमन झालेले आहेत, उपाध्यक्ष झाले आहेत. सर, आपलं भावना या संदर्भानं सांगा की आपल्याला काय वाटतं सभासदांच्या हिताच्या दृष्टीनं तुम्ही पुढे भविष्यात कोणता निर्णय घेणार आहात. जसं की आता एकांकी व्याजदर सांगितला, नीलम नायकवडी सर असतील, सातपुते मॅडम ज्या आता चेअरमन होत्या, आता तुम्ही व्हाईस चेअरमन झालेला आहात, तुमचं मत सांगा थोडक्यात. नमस्कार सर्वांना. सातारा जिल्ह्यातील सर्व तमाम प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी म्हणून ज्या संस्थेला ओळखले जाते ती आमची कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटी. या सोसायटीचा कारभार गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते आदरणीय संभाजीराव थोरात तात्या आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नेते आदरणीय उदयरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं सर्व संचालक मंडळ या ठिकाणी कार्यरत आहे. गेल्या 3 वर्षातील कारभार पाहिला तर स्वच्छ आणि पारदर्शक कारभार आहे आमचा पूर्णपणे. आणि जे संस्थेचं सभासदांच्या हितासाठी सदैव तत्पर जे धोरण आहे त्या धोरणानुसार या ठिकाणी गेल्या 3 वर्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक कर्जदाराला कुठल्याही संचालकाचा किंवा कोणताही फोन न देता या ठिकाणी आम्ही संपूर्ण 100% त्यांना मागेल त्याला कर्ज या ठिकाणी कर्ज सुविधा पुरवत आहेत. त्याचबरोबर इतर ज्या सुविधा आहेत त्या सुविधा सुद्धा पुरवण्याचं हे संचालक मंडळ निश्चितपणे काम करत आहेत. या ठिकाणी संचालक म्हणून आम्ही काम करत असताना आमचे गटनेते आदरणीय दिनेशजी थोरात सर असतील, आमचे तोडकर सर असतील, त्याचबरोबर सर्व आमचं जे संचालक मंडळ आहे ते एकमेकांच्या विचारान्वये या ठिकाणी निर्णय घेत असते. आमचे संचालक मंडळाची मीटिंग सुद्धा काय खेळीमेळीच्या वातावरणात 2 तास चालतात. म्हणजे विचार विनिमय करून या ठिकाणी सभासदांच्या हिताचं धोरण या ठिकाणी निश्चित राबवलं जातं. याचप्रमाणे या पुढील काळामध्ये सुद्धा इमारतीचं सुद्धा या ठिकाणी कोणत्या टप्प्यापर्यंत काम आलेलं आहे? चांगलं असं एक काम तुम्ही संचालक मंडळानं हातात घेतलं. इमारतीचं आता काम फाउंडेशन पूर्ण झालेलं आहे आणि आता येत्या 15 ते 3 आठवड्यामध्ये इमारतीचा पहिला स्लॅब या ठिकाणी टाकण्यात येईल आणि निश्चितच इमारतीचं काम सुद्धा विहित मूर्तीमध्ये हे संचालक मंडळ प्रगती पथावर आहे काम पूर्ण करेल असं या निमित्तानं सांगतो. पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो. सन्मान्य गटनेते सर आहेत, त्यांच्याशी आपण दिनेश थोरात सर आहेत. तर आपणही चांगला कारभार इथं करत आहात. प्रथम तुम्ही चेअरमन झालेला आहात, त्याचा मान तुम्हाला या संस्थेचा मिळालेला आहे. तर दिनेश थोरात सरजी, आपण आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करावं. आज कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीचे नूतन चेअरमन म्हणून सागर पाटोळे सर, त्याचबरोबर व्हाईस चेअरमन म्हणून श्री अंकुश नांगरे सर यांची निवड झाली. प्रथमतः त्या दोघांना या निवडीबद्दल खूप खूप शुभेच्छा. तसंच गेले 3 वर्ष या सर्व संचालक मंडळानं आमच्या अतिशय चांगले निर्णय घेतलेले असते. त्याच्यामध्ये प्राधान्यानं सभासदांना कर्जाचं व्याजदर कमी करणं किंवा अगदी एक अंकी व्याजदर हा जो सभासदांना जो वचन महत्त्वाचा पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबर जी संस्थेची जुनी इमारत होती ती त्या ठिकाणी पाडून त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं नवीन इमारत बांधण्याचा संचालक मंडळाचा मानस होता. त्यांचंही कार्य आता प्रगतीपथावर आहे आणि जसं आता व्हाईस चेअरमन यांनी सांगितले तसं विहित मूर्तीमध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे उत्कृष्ट दर्जाचं काम आता चालू आहे. आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा या सर्व संचालक मंडळांना सोबत घेऊन जे सभासदांच्या हिताचे जे निर्णय असतील ते घेण्यात येतील. ओके, धन्यवाद. आपला बहुमोल वेळ काढून ही प्रतिक्रिया दिली. अशाच पद्धतीनं पुढं कार्य उत्तुंग होत जावं असं कराड पाटण प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या सर्व संचालक मंडळाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.